वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विद्यार्थी आणि पालकांचे विश्वासू व अनुभवी मार्गदर्शक म्हणून सचिन बांगडे यांनी उभ्या महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। लातूर जिल्ह्याच्या पोहरेगाव या छोट्याशा गावी जन्मलेल्या या व्यक्तीने मेडिकल आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील कामगिरीमुळे लोकांचे लक्ष वेधलेले आहे। आईवडिलांच्या सुसंस्कारामुळे ते यशस्वी झालेले आहेत। त्यांचे वडील म्हणजे देवमाणूसच, सर्वांसाठी सदैव चांगला विचार करणारे आदर्श आणि कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून त्यांना सर्वत्र ओळखतात। सचिन बांगडे यांनी आजवर लाखो विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे ते यशस्वी झालेले आहेत। म्हणून अशा या गुणवंत आणि नामवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी सचिन बांगड ॲडमिशन्स मेडिसीच्या माध्यमातून मागच्या 15 वर्षापासून इंजिनिअरिंग आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेसला विद्यार्थी व पालकांना गाईड करतोय। मी माझ्या म्हणजे आई आणि वडिलाचं नाव मी सचिन बालाप्रसाद चंद्रकला बांगड। आई गृहिणी आहेत, तर वडील हायस्कूल टीचर होते, ते रिटायर्ड झालेले आहेत 2015 मध्येच, आणि त्यांचं मार्गदर्शन लहानपणापासून आजपर्यंत कंटिन्यू आम्हाला लाभतंय। माझं ग्रामीण म्हणजे बालपण जे आहे सगळं ते ग्रामीण भागात गेलेलं आहे। 5वी पर्यंतचं शिक्षण पोरेगाव या गावामधनं जिल्हा परिषद शाळेमधनं, आणि 5वीचं शिक्षण जे आहे ते जनता विद्यालय पोरेगाव इथून झालेलं। त्याच्यानंतर 6वी ते 10वी पर्यंत मी देशी केंद्र विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं। 11वी 12वी दयानंद सायन्स कॉलेजमधून आणि इंजिनिअरिंग बेडवे कॉलेजमधून कंप्लीट केलेली। 2011 मध्ये ॲडमिशन्स मेडिसी या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून इंजिनिअरिंग ॲडमिशन गायडन्सला सुरुवात केलेली। त्याच्यानंतर 2013 मध्ये त्याला जोडून मेडिकल ॲडमिशन्सच्या प्रोसेसला सुद्धा गाईड करण्याचं सुरुवात केलं। त्याच्यानंतर 2017 मध्ये आम्ही पुण्यामध्ये ब्रांच ऑफिस सुरू केलेलं आहे। कैलास पोष्णीवाल हे इंजिनियर आहेत आणि ते पुणे ऑफिसचं सगळं काम बघतात। त्याच्यानंतर 2024 मध्ये आपण कोल्हापूर ऑफिसची स्थापना केलेली आहे। आत्तापर्यंत या माध्यमातून जवळपास 15 ते 16 हजार विद्यार्थ्यांना गायडन्स करून ऑलमोस्ट सगळ्यांचीच म्हणू शकतो आपण ॲडमिशन्स सक्सेसफुली आपण करून दिलेली आहेत। ह्या ॲडमिशन्समध्ये आपलं खूप छोटं क्रेडिट असतं, ॲक्च्युअल त्यांनी स्कोर घेऊन आलेला असतो विद्यार्थ्यांचा, पण काही केसेसमध्ये कमी स्कोर असताना सुद्धा आपल्या मार्गदर्शनामुळे मिरॅकलस असे ॲडमिशन्स झालेले आहेत आणि त्या विद्यार्थी व पालकांचा आपल्याला खूप चांगला सपोर्ट थ्रू आउट ह्या जर्नीमध्ये मिळालेला आहे। त्याच्याबद्दल सर्वप्रथम आईवडिलाचे, त्याच्यानंतर पालकांचे आणि लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या सगळ्या इन्स्टिट्यूट्सचे मी मनापासून धन्यवाद मानतो। जी व्यक्ती प्रयत्न करते, प्रयत्नवादी असते, ज्याला वाटतं की हे मला जमेल आणि मलाच जमेल, निश्चितपणे जमतंच, परंतु त्यासाठी जिद्द असायला लागते, अभ्यास असावा लागतो आणि मग पाहता पाहता आपल्याला जग बदललेलं दिसेल। अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या व्यक्तीनं पहिल्यापासून एक जिद्द ठेवली की मला हे करायचं आहे। कधी कधी आपण असं म्हणतो की मी शिकलो नोकरी नाही, परंतु काही तरुण असे आहेत ते नुसते शिकले नाहीत, तर अक्षरशः त्यांना जे करायचं आहे त्या दिशेने ते गेले। अगदी नोकरी मिळते म्हणून नोकरी केली नाही, तर मला जे करायचं आहे ते मी मनातून करणार। अगदी ही गोष्ट आहे लातूर शहरातील ॲडमिशन्स मेड इझीचे संचालक सन्माननीय सचिन बालाप्रसाद बांगडे यांची। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी तिथून, अगदी तुमच्या गावाकडून, नाही का? एक विचार असं वाटतं की तुमचं जे बांगड कुटुंब आहे, एक तर तुमचे वडील हे एक आदर्श शिक्षक आणि मुळामध्ये ज्या घरामध्ये म्हणजे एखादी व्यक्ती शिक्षक असेल, खास करून वडील शिक्षक असतील, तर मुलांना वळण चांगलं लागतं। तर तुमच्या बालपणीच्या तुमच्या कौटुंबिक नेमक्या काय आठवणीत काय सांगाल? माझं सुरुवातीचं जे बालपण आहे ते पोरेगाव ह्या रेणापूर तालुक्यातल्या एक छोट्याशा गावामध्ये गेलं। शिक्षणाचं वातावरण घरी अगोदरपासूनच होतं, कारण की माझे वडील MSc आहेत 1981चे, युनिव्हर्सिटीमधनं फर्स्ट क्लासमध्ये MSc झालेले आहेत ते। शैक्षणिक वातावरण घरामध्ये अगोदरपासूनच होतं। प्रायमरी एज्युकेशन गावाकडे झालेलं आणि गावाकडच्या गोष्टी थोड्याशा मला काढायची करतं।
पोरेगाव या ठिकाणी जवळपास प्रायमरी एज्युकेशन झालं नाही 1 ते 5 पर्यंत. येस येस. तर त्या काळातलं पोरेगाव, गावाकडच्या आठवणी काय आहेत नेमक्या? कसं होतं गाव? अगदी तिथली तुमची मित्रमंडळी असतील, शाळा असेल तिथली जिल्हा परिषदेची नाही का, ते सांग. ते म्हणजे प्रायमरी एज्युकेशन ज्या वेळेला घेतलं ना त्यावेळेसच्या तर आठवणी अशा सगळ्या समोर दिसतात. म्हणजे शाळा खूप सुंदर होती, निसर्गरम्य होती, टीचरही खूप चांगले होते आम्हाला. चौथीला मला भांबरे सर म्हणून होते, त्यांनी शिकवलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आजही जशाला तसं डोक्यामध्ये आहे. म्हणजे प्रायमरी एज्युकेशन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं जरी असलं तरी शाळा म्हणून जर बघायला गेलं तर खूप सुंदर शाळा होती. आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणामध्ये एकच वर्ग मी गावाकडे शिकलेलो आहे. एक विचार असं वाटतं की गावाकडच्या आणखी आठवणी म्हणजे हे झालं शाळेचं, तर तिथं जे तुमचं घर होतं नाही का, त्या घराच्या काही आठवणी सांगा. त्याचबरोबर तुमची आई असेल की ज्याने एवढे चांगले संस्कार तुम्हाला दिले, चांगलं घडवलं, ते सांगा सर. गावाकडं आमचा म्हणजे खूप चांगला चिरेबंदी वाडा होता. पण मी म्हणजे ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला थोडं परिस्थिती आमची ढासळलेली होती. म्हणजे शेती ते अगोदर होती पण आम्ही असताना मात्र शेती ते सगळी गेलेली होती. पण वाडा मात्र खूप सुंदर चिरेबंदी असा वाडा होता. आणि त्या मातीत खेळल्यामुळंच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी, त्या परिस्थितीमुळेच ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं साध्य झालं असं मला वाटतं. गावाकडच्या आठवणी म्हणजे सांगायला बसलं तर खूप एक म्हणजे दिवस निघून जाईल अशा आठवणी गावाकडच्या. गावाकडे असताना त्या बालवयामध्ये आईच्या अवतीभोवतीचं सचिनचं आयुष्य कसं होतं? ॲक्च्युअल लहान असताना वडील टीचर होते आणि त्यांचं नोकरीचं जे ठिकाण होतं ते गावापासून जवळपास 40 किलोमीटरवर होतं. त्याच्यामुळं वडील सकाळी जे जायचे ते संध्याकाळीच यायचे. त्याच्यामुळं लहानपणी जे काही संगोपन झालं आपण म्हणून ते आईच्या अवतीभोवतीच असल्यासारखं होतं. आई म्हणजे सगळं काटकसरीमधनं हे सगळं जीवन तिने आम्हाला शिकवलेलं. आणि आई छोटी छोटी कामं करून म्हणजे आम्हाला सगळं शिकवायची, करायची. आणि त्या सगळ्या ह्याच्यामधनं म्हणजे माझी आई सोलापूरची आहे, सिटीमधनं एक गावामध्ये आलेली ती. आणि तिथं तिने म्हणजे तिचं नंतरचं लाईफ घालवलं. सुरुवातीचं जे काही 10-15 वर्षाचं लाईफ असेल ते खरंच म्हणजे सॅल्यूट करायसारखं आहे तिच्यासाठी. आदर्शवादी असलेले तुमचे वडील, एक आदर्श शिक्षक, तर वडिलांकडे पाहत असताना काय काय शिकता आलं? वडील कसे, वडिलांचा स्वभाव कसा होता, वडिलांचा अगदी सगळंच अगदी एक शिक्षक म्हणून ते कसे होते आणि त्यांची घरातली शिस्त कशी होती? शिस्त म्हणजे वडिलांना सगळेजणच घाबरायचे, म्हणजे त्यांच्यासमोरही जायला हे नव्हती. पप्पांचं एक मात्र होतं की एक सरळ स्ट्रेट लाईनमध्ये चालायचं, म्हणजे कसल्याही प्रकारचं खोटं नाटक किंवा अशा कसल्याच गोष्टी त्यांना चालायच्या नाहीत. आणि जेवढं शक्य असेल तेवढं म्हणजे तत्वपूर्ण जीवन ते स्वतःही आत्तापर्यंतही जगतात. आणि आम्हालाही ती एक शिकवण त्यांनी लाईफमध्ये दिलेली की ती शिदोरी मला वाटतं की आम्ही मरेपर्यंत तरी संपणार नाही. वडिलांकडनं प्रामाणिकपणा, अगदी सच्चेपणा या गोष्टी तुम्हाला मिळाल्या. आणि मला असं वाटतं की आई वडिलांनी हे दिलं पाहिजे नाही का. बऱ्याच वेळेला काय असतं की वडिलांना, आईला वाटतं की मुलांना आपण 4-2 एकर घेऊन ठेवावं, चांगलं घर बांधावं, गाडी बंगला, बँक बॅलन्स नाही का. परंतु मला असं वाटतं हे देण्यापेक्षा हे द्यावं. येस, जे तुमच्या वडिलांनी दिलं. आई वडिलांचं स्पेसिफिकली पप्पांचं आजही तसंच मत असतं की आता ह्या प्रोफेशनमध्ये खूप चांगलं सक्सेस मिळालेलं आहे. दरवर्षी आपल्याला ऍडमिशन्स बंद करावे लागतात, एवढे ऍडमिशन्स होतात आपल्याकडे. म्हणजे आम्ही क्लोज करतो इंडिटला की त्याच्यानंतर आपण ऍडमिशन नाही घेऊ शकत, एवढा फ्लो असतो आपल्याकडे. पण पप्पांचं आजही तेच म्हणणं असतं की गरजेपुरतं करा. थोडं करणं आपल्यासाठी आहे, जास्तीचं करणं लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं जास्त लोड घेऊन शरीराला त्रास होईल किंवा अशा गोष्टी होतील, गरज नाही आहे त्या गोष्टींची करायचं. जेमतेम करा, चांगलं करा. जुनी माणसं प्रामाणिक होती नाही का, आणि त्यांचं ध्येय काय होतं की आपण चांगलं करावं. बरोबर. ते तुम्ही आता जे बोलात की थोडं आपल्यासाठी असतं, जास्त लोकांसाठी असतं. माझे पप्पा आहेत म्हणून नाही सांगणार मी, पण खरंच की त्यांच्या एवढा प्रामाणिक माणूस मी नाही बघितलेला आहे. म्हणजे कुणालाही वाटतं की हे, पण त्यांनी म्हणजे कुणाला 1 रुपयाला लुबाडावं किंवा कुणाकडनं कशाची 1 रुपयाची अपेक्षा ठेवावी, अजिबात त्यांना मी कधीच बघितलेली नाही. सर एक विचार असं वाटतं, जनरेशनल गॅपमुळे जे काही समजा आपले काय विचार नाहीत जुळत, ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. पण त्यांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट मात्र आजही म्हणावी लागते की त्यांना 1 रुपयाची ही दुसऱ्या कोणाच्या कधीच अपेक्षा राहिलेली नाहीये, कधीच त्यांनी अपेक्षा ठेवली. ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढं सुंदर घडवलं, मी त्यांना तर सॅल्यूट करतो दोघांनाही. कारण मुलं घडवणं फार कठीण काम आहे, काही चॅलेंज असतं. आम्ही पॅरेंट झाल्यानंतर कळते ते आम्हाला की किती चॅलेंजिंग गोष्ट, चॅलेंज करतो. सर एक विचार असं वाटतं की लहानपणी मुलांचा एक स्वभाव असतो. कोणी खोडकर असतं, कोणी अगदी शांत असतं, कोणी हुशार असतं, कोणी अगदी अभ्यास की अभ्यास असतो, कुणा वाटतं नको रे अभ्यास. तर तुम्ही नेमके कुठं होतात नेमके? मी लहान असताना खोडकर म्हणू शकता मला,
पण कुणाच्या अशा फोकसमध्ये नव्हतो. अच्छा. म्हणजे हा काहीतरी पुढे जाऊन काहीतरी करेल, म्हणजे इवन म्हणजे तो इंजिनियर होईल, शिकेल, असंही कुणाच्या डोक्यात नव्हतं. आणि 7वी-8वी पर्यंत माझं अकॅडमिकही ठीकठाकच चालत होतं. म्हणजे मी देशी केंद्रामध्ये 6वीला ज्या वेळेला आलो त्यावेळेला 6वी-7वी पर्यंत ठीकठाकच माझं अकॅडमिक असायचं. आता एक उल्लेख केला की खोडकर होतात. येस. फारसा कोणाचा फोकस नव्हता असा. Yes. एक कॉमन चाइल्ड नाही का. पण ज्या वेळेला खोड्या करायच्यात आणि त्या केलेल्या खोड्या जेव्हा आईला कळायच्या किंवा बाबांना कळायच्या तर काय रिझल्ट यायचे नेमके? 2 गोष्टी. म्हणजे ही पालकांच्या बाबतीमध्ये आईचा मार खाल्लेला आहे भरपूर वेळेला, म्हणजे एक्स्ट्रीम मार खाल्लेला आहे आईचा. पण पप्पांनी कधीच हात लावलेला नाहीये. म्हणजे लिटरली म्हणतो ना आपण की एकदा सुद्धा त्यांनी आमच्या लाईफमध्ये, आम्ही आता 4 भावंड आहेत, मी सगळ्यात लहान आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचा डोळ्याचाच धाक होता. आणि लिटरली सांगतोय की त्यांनी आमच्या 4ही भावंडांना कधीच मारलेलं नाही, म्हणजे हात लावलेलं नाही. म्हणजे पॅरेंटिंग कसं असावं. आईने जरी शिक्षा केली असली तरी आईला त्रास पण झाला असेल. नाही, 100% विषयच नाहीये. पण पप्पांनी म्हणजे हात लावून म्हणजे मारून कधीच हे केलेलं नाहीये. आणि आता आजोबा म्हणून ज्या वेळेला ते रोल प्ले करतायत त्यावेळेला सुद्धा म्हणजे आपण म्हणू शकतो की पॅरेंटिंग जर कोणाकडनं शिकायची असेल या बाबतीची तर त्यासाठी माझे पप्पा सगळ्यात बेस्ट. आज कुठे पावला पावला अगदी हॉटेल्स आहेत आणि त्या हॉटेलमध्ये भरपूर खायलाही मिळतं, परंतु आईच्या हाताची चव वेगळी असते. तसं आई ज्या वेळेला स्वयंपाक करायची तुम्हाला कुठल्या गोष्टी जास्त आवडायच्या? आई, आम्हाला आठवत आहे की आम्ही लहान असताना गावाकडं सगळं म्हणजे जेमतम असताना सुद्धा ती बर्थडे सेलिब्रेट करायची. आमचा बर्थडेचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे. तर तो रव्याचा केक फेक करायची त्यावेळेला. तर आता केक काय रोज खाल्ल्यासारखा जातो, पण त्या केकची चव आणखीन कुठे नाही सापडलेली. तो आईच्या हातचा केक होता नाही का. आज ज्या वेळेला आई वडील दोघं समोर असतात नाही का, तर ज्या वेळेला तुमचा हा सक्सेस बघतात ते किंवा तुमचं यश ते पाहतायत ते, तर काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया असते? खूप आनंदित असतात. म्हणजे काय त्यांना म्हणजे आकाशाही ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. कारण की मी आणि मोठे भाऊ दोघंही एकदम वेल सेटल्ड आहेत, कसल्याही प्रकारे व्यसन नसलेले, म्हणजे काहीच नाहीये, एकदम अगदी वडील एक प्रामाणिक आदर्श शिक्षक आणि ते सतत अपडाऊन करायचे आणि आई सतत जवळ राहील नाही का. पण ज्या वेळेला आई जवळ असायची तुमच्या, म्हणजे अगदी जेव्हा मायेनं ती बोलवायची त्या वेळेला ती आईकडनं संवाद काय होता नेमकं, आईला काय वाटायचं नेमकं तुमच्या बाबतीमध्ये? काही नाही, ते म्हणजे ऍक्च्युअल वडील जरी अपडाऊन करायचे, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ते सकाळी जायचे संध्याकाळी यायचे, पण म्हणजे त्यांचं जे अपडाऊन होतं ना ते वीकली अपडाऊन नव्हतं, ते कंपल्सरी रोज घरी यायचे. आणि त्यांचं अपडाऊन कसं होतं की त्यांचं जे नोकरीचं गाव आहे आणि आमचं गाव आहे त्याच्यामध्ये एक 40 किलोमीटरचं अंतर आहे. त्यातलं एक 25 किलोमीटर साधारणतः गाडी मिळायची. बाकी आमच्या गावाकडे यायला 7 किलोमीटर, त्यांच्या गावाकडे जायला परत 7 किलोमीटर, जवळपास रोज ती 14 किलोमीटर आणि यायची जायची, म्हणजे 25 ते 30 किलोमीटर त्यांना पायपीट करावी लागायची. कदाचित काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण त्यांच्यासोबत ज्यांनी वर्किंग केलेले आहे त्यांना माहिती आहे की त्यांना ऑलमोस्ट त्यांच्या नोकरीची पहिली 15-20 वर्षे रोज 20 ते 25 किलोमीटर चालत यावं जावं लागायचं. पण त्यांनी कधीही हे म्हणजे काय म्हणतो ते अपडाऊन 1 दिवसाआड 2 दिवसाआड किंवा आठवड्याला एकदा केलं नाही, ते कंपल्सरी रोज यायचे. वडिलांनी कितीही वेळ झाला तरी वडिलांनी संघर्ष केला खरंच नाही का. अगदी ते प्रसंगी चालले, ते दररोज चालले नाही का. आपण जेव्हा म्हणतो की 2 किलोमीटर चालत आपण पहिल्यांदा ॲटोची वाट बघतो नाही का, आणि तुमच्या वडिलांनी 14-25 किलोमीटर दररोज चालणं व्हायचं. मला असं वाटतं खरं ते फार मोठं चॅलेंज होतं. आणि एक दिवस मिस नाही व्हायचं ते, म्हणजे रोज कंपल्सरी. आम्ही, मला लक्षात आहे की आम्ही गावाकडे असताना ते रात्री 11 वाजता यायचे आणि सकाळी 5 वाजता निघून जायचे. सचिनजी, मला विचारायचं वाटतं मुद्दामपणे की लहानपणी आपण अनेक गोष्टी करतो, तसं सण उत्सवाचं जे वातावरण असतं घरातलं, की तुम्हाला आवडणारा सण कुठला होता? आमच्याकडं पोळा व्हायचा. गावाकडं पोळा व्हायचा आणि आमच्या तिथे सप्ताह व्हायचा. म्हणजे आमचं घर जे होतं ते मंदिरं होते जवळच बाजूलाच एकदमच एक सोडून. तर त्यावेळेला जे सगळं वातावरण असायचं ते म्हणजे खूप आठवतं. आणि गावाकडची दिवाळी सुद्धा खूप सुंदर होती. म्हणजे प्रत्येक सण गावाकडचा. आता लातूरमध्ये तर पोळा आता निश्चित तुम्हाला आठवत असेल. मग आता गावाकडे जाणं असतं का? खूप रेअरली, कारण गावाकडे आता काही नाहीये, त्यामुळे रेअरली फक्त कधी काही कुणाचे प्रोग्राम असतील करत असतील तर त्या निमित्ताने येणं जाणं होतं. आणि म्हणजे काही म्हणजे काय म्हणतो आपण गावाकडचे, परंतु तिथला पोळा सप्ताह आणखी लक्षात समोर दिसतो. मग विचारायला वाटतं की गाव किंवा सुटला नेमका तुमचा? आम्ही म्हणजे मी 5वी झाल्यानंतर 6वी मध्ये आम्ही इथं शिक्षणाच्या हिशोबाने पप्पांनी सगळ्यांना आम्हाला तिथे शिफ्ट केलं लातूरमध्ये. आम्ही फॅमिली 1999 मध्ये इथे शिफ्ट झालो. आणि मग तिथून पुढं मग गाव म्हणजे कनेक्ट नाही तुटलेलं आणखीन आमचं,
पण सुटलं गाव, म्हणजे राहण्यासाठी आम्ही लातूरलाच येऊन राहिलो. लातूरला इथं आल्यानंतर जेव्हा ग्रामीण भागातला मुलगा शहरामध्ये येतो थोडं जर वातावरण बदललेलं असतं नाही का, तुम्हाला स्पर्धेची जाणीव केव्हा झाली नेमकी? आम्ही ज्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं देशी केंद्रमध्ये, तिथं वातावरण खूप चांगलं होतं, स्पर्धात्मक वातावरण होतं. त्यामुळे तिथं गेल्यानंतरच लक्षात आलं, गावाकडं आम्ही आमच्या क्लासचे टॉपर होतो, पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की आपल्यासारखे शेकडो टॉपर क्लासमध्ये आहे. तर ज्यावेळेला मी 6वीमध्ये गेलो त्यावेळेलाच लक्षात आलं की आपण एक खूप छोट्याशा डबक्यामध्ये होतो, आता मोठ्या समुद्रामध्ये आलो आहेत. आणि ही कॉम्पिटिशन फक्त एक शाळेपुरती मर्यादित नाही. त्यावेळेला लातूरमध्ये आणखीनही बऱ्याच शाळा होत्या, त्याच्यामधनं मेरिट आलेली बघायचो. मेरिट काय असतं हे माहितीच नव्हतं, गावाकडे कधी मेरिट आलेलं नव्हतं. पण इथं आमच्या शाळेमधनं 20-20, 25-25 राज्यात पहिला, राज्यात मुलीत पहिली, अशी बऱ्याच रँकिंग आलेल्या दिसायच्या. आणि मग ते कॉम्पिटिटिव्ह वातावरण डोक्यात बसलं. ज्या वेळेला हे तुम्ही मेरिट पाहायचात, फोटो पाहायचात, सत्कार व्हायचे नाही का, अगदी सगळं नवं होतं खरं त्याचं, जास्त होतं आहे की नाही, आणि स्पर्धा मोठी होती. तर त्यावेळेला एक विद्यार्थी म्हणून काय वाटत होतं की अरे आपण ह्या स्पर्धेत टिकूत का, किंवा आपल्याला किती पळायचं नेमकं याचा तुम्हाला अंदाज आला असेल, तर त्या दृष्टीने तुम्ही केलेली तयारी सांगा. 6वी आणि 7वीला ज्या वेळेला होतो मी त्यावेळेला काही म्हणजे विशेष गावाकडनं आल्यानंतर ते मार्क्स ते नाही पडायचे कॉम्पिटिशनमध्ये. आम्ही शेवटीच असायचं समजून चालू, म्हणजे 50-60% दरम्यान मार्क पडायचे. त्याच्यानंतर 8वीला गेल्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये तेही इंग्लिशला सरदार सर म्हणून आहे त्यांच्याकडं आणि मॅथमॅटिक्सला कुमार सरांकडं क्लास लावला गेला. पप्पांना क्लास ही कन्सेप्ट नाही आवडायची, कारण ते म्हणायचे की मी शिक्षक आहे तर शाळेमध्येच व्हायला पाहिजे ते सगळं, आणि शाळा चांगलीच होती. पण त्या वातावरणामध्ये थोडं म्हणजे आता हे जे वातावरण बनलेलं आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी सपोर्टिंग म्हणून क्लास लागतोच. मग ज्या वेळेला यांच्याकडं क्लासेसला जॉईन केलं तेव्हापासून मात्र अकॅडमिक वाईज खूप चांगलं सुधारलं. म्हणजे मॅथमॅटिक्सही चांगलं झालं, इंग्लिशही चांगलं झालं, आणि मग त्याचा कॉन्फिडन्स बाकी विषयांमध्ये उतरला आणि सगळ्याच विषयांमध्ये चांगले मार्क. जे हल्ली आहे खरं वातावरण की काय व्हायचं रे, डॉक्टर व्हायचं, काय व्हायचं रे तुला, इंजिनियर व्हायचंय, तर तुम्हाला असं काय वाटलं नेमकं की आपल्याला अभियंता व्हायचं, इंजिनियर व्हायचं? असं इंजिनियर व्हायचे असं काही ठरवलेलं नव्हतं. ऍक्च्युअली ठरवलेलं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करून आपल्याला पुढे जायचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं म्हणजे डोक्यात कुठून आलं तर आम्हाला व्ही.एन. स्वामी सर म्हणून होते, इतिहास शिकवायचे ते, आणि सोबतच त्यांच्याकडं जनरल नॉलेजचा एक तास असायचा सुरुवातीचा, पीटीचा जो तास असतो तो जनरल नॉलेजचे, किंवा कधी कुठले टीचर नसले तर ते ऑफ क्लासवर ज्या वेळेला यायचे त्यावेळेला ते जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स विचारायचे. आणि त्यावेळेला मला पेपर वाचायची करायची खूप चांगली आवड होती, न्यूज बघायची आवड होती. मोस्टली मला ते न्यूजमध्ये ते ह्याचं वेदर रिपोर्ट दिले जायचे ना, तर ते खूप मला आवडायचे. आणि न्यूज मी कंटिन्यू वाचायचो. पेपर्स तर माझ्याकडं मी ज्या वेळेला आजोळी जायचो, गावाकडे तर अवेलेबल होत नव्हते, लातूरमध्ये आल्यानंतर घरी पेपर होता एक. आजोळी माझ्या आजोबांना खूप म्हणजे पेपर ते 5-6 पेपर रोज आणायचे, आणि आजोळीमध्ये उन्हाळ्यामध्ये भरपूर पेपर वाचायचो. त्यामुळे जीके खूप चांगलं होतं त्यावेळेला. मग ते ज्या वेळेला क्लासमध्ये यायचे त्यावेळेला त्यांनी जनरल नॉलेजचे प्रश्न विचारलेले सगळेच ऑलमोस्ट यायचे. मग त्यांनी आम्हाला आमच्याकडे शाळेमध्ये 4 वर्षांनी एकदा गॅदरिंग व्हायची, कारण की खूप मोठी शाळा होती, सगळ्यांना ह्याच्यामध्ये अकोमोडेट करणं पॉसिबल नसायचं. म्हणून मग कौन कौन बनेगे ज्ञानपती म्हणून एक आम्ही 7वीला असताना एक गॅदरिंग झाली, मग 10वीला आल्यानंतर झाली. तर त्या कौन कौन बनेगे ज्ञानपती म्हणून एक प्रोग्राम गॅदरिंगमध्ये झाला होता, त्याच्यामध्ये पहिला नंबर आला होता माझा. आणि मग व्ही.एन. स्वामी सरांनी त्यावेळेला IAS काय असतो, IPS काय असतो याच्या संदर्भाची माहिती दिली होती. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या थ्रू तुम्ही जर एखादा ऑफिसर झाले तर तुम्ही कसा इम्पॅक्ट करू शकता लार्ज स्केलवर लोकांवर, हे त्यावेळेला सांगितलेलं. त्याच्यामुळे ते डोक्यात होतं, इंजिनिअरिंग डोक्यात नव्हतं. इंजिनिअरिंग आपण म्हणू शकतो की ऍक्सिडेंटली मी इंजिनियर झालेलो आहे. म्हणजे 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर ज्ञानपती याच्यात तुम्हाला लक्षात आलं की अरे आपण हे करू शकतो. बेसिक जनरल नॉलेज जे खूप चांगलं होतं, आणि तेच पुढे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागतं. जर आपण हा ट्रॅक चालू ठेवला, आपल्याला नाहीतरी आवड आहे, तर आपण खूप चांगलं करू शकतो असं वाटलं. आणि मग तेच डोक्यात ठेवून सगळं चालू होतं. आणि मग ज्यावेळेला 11वी-12वी सायन्स झालं त्याच्यानंतर मी शाहू कॉलेजमध्ये आर्ट्सला ॲडमिशन घेतलेलं होतं सुरुवातीला. त्याच्यानंतर मग तिथलं कॅन्सल केलं, कारण तिथं कॉलेज करावं लागत होतं, कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशनला वेळ मिळत नव्हता. म्हणून मी ह्याला सुशीला देवी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग पप्पांचं असं म्हणणं आलं की तुम्ही सायन्स केलेली आहे 11वी-12वी, मग ग्रॅज्युएशन करत असताना काहीतरी चांगलं ग्रॅज्युएशन करा. आणि CET चांगले स्कोर आले होते. मग 3rd राऊंडला अप्लाय केला आणि मग रेडिओ कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला इथं ॲडमिशन घेतलं. ॲक्च्युअल करायचं होतं BA करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, पण ॲक्सिडेंटली इंजिनिअरिंगला ॲडमिशन करून इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालं. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की आपला जो काही मार्गदर्शक आहे तो महत्त्वाचा असतो. तुमच्या वडिलांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. कदाचित तुम्ही BA करून जर MPSC UPSC केलं असतं तर त्यात तुम्हाला यश निश्चित भेटलं असतं, आणि तुम्ही तो प्रयत्न केला होता खरं तर. ते मला विचारायचं वाटतं की अगदी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अगदी स्पर्धा परीक्षेमध्ये नशीब आजमावलं, तिथेही यश मिळालं, मग का असं वाटलं नको रे बाबा हे? ॲक्च्युअल काय होतं की म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनाही माझं सांगणं असेल की
ज्या वेळेला तुम्ही शिकताय त्यावेळेला पूर्ण शिक्षणावरच फोकस करा, अर्निंगकडे फोकस नाही करायचा. त्याचे ड्रॉबॅक कशा पद्धतीने मला फेस करावे लागले की मी ज्या वेळेला हे कमीत कमी पार्ट टाइम तरी आपल्याला करायला पाहिजे म्हणून ॲडमिशन गायडन्स चालू केलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. चांगल्या रिस्पॉन्ससोबत ऑब्व्हियसली की पैसेही मिळतात. ते ज्या वेळेला दिसायला लागले त्यावेळेला त्याच्याकडचा फोकस निघून गेला, जॉबवरचा फोकस निघून गेला. ते जर नसतं आणि कदाचित आपण फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे जर समजा लक्ष दिलं असतं तर त्यावेळेला गरज जी होती त्या ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवायची ती तुम्हाला त्या सक्सेसपर्यंत घेऊन गेली असती. पण इकडं ह्या गायडन्स सेंटरमधनं जे अर्निंग व्हायला लागलं त्याच्यामुळं तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनचा सिरियसनेस थोडा कमी झाला. इकडं कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे काहीतरी सेटल व्हायला लागलोय आपण असं लक्षात यायला लागलं आणि तो फोकस कमी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल की जे तुम्ही काही फोकस ठेवताय किंवा काहीतरी ठरवताय ते अचीव्ह होईपर्यंत अर्निंगला नाही लागायचं. जर तुम्ही अर्निंगला इन बिटवीन लागले तर मग तुमचा तो फोकस डायव्हर्ट होतो किंवा मग तो संपूर्णच जातो तुमचा विषय. आपल्याला जे करायचं त्यावर फोकस ठेवा, Yes, बरोबर. निश्चितपणे आपलं यश मिळतंच. सर आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. आता ॲडमिशन्स मेड इझी याची उभारणी कशी झाली? 2006ला मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं बिडवे कॉलेजमध्ये. 2006 ते 10 मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केली. इंजिनिअरिंग करत असताना म्हणजे मी 10वीपासूनच होम ट्युशन्स घ्यायचो. मग त्याच्यामुळे ते एक काय म्हणतो आपण त्याला ते अर्न करायची एक सवय लागलेली होती. ट्युशन जे तुम्ही घेतले पहिल्यापासूनच होम ट्युशन नाही का, तर ही ट्युशन घेण्याची जी कन्सेप्ट आहे ती वडिलांची होती का तुमची होती, म्हणजे काय असं नेमकं? ते एकतर घरामध्ये टीचर होते वडील आणि मला आवड होती टीचिंगमध्ये. कुठला तुम्ही विषय शिकवायचे त्यावेळेस? मी 1ली ते 10वी पर्यंत सगळेच विषय घ्यायचे. सगळेच विषय? त्याच्यामध्ये जे 5वी ते 10वीचे क्लासेस होते त्यांना मॅथमॅटिक्स आणि सायन्स, इंग्लिश नव्हतं त्यावेळेला म्हणजे क्लास घेत असताना मी. आणि 1st to 4th मध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्कॉलरशिप MTS सारख्या 2 एक्झाम 3rd आणि 4th असायच्या त्यावेळेला. तर त्या 2 एक्झाम घ्यायचो. 1st आणि 2nd स्टँडर्डला त्यावेळेला नव्हत्या. आणि बाकी सगळे विषय 1ली ते 4थीचे घ्यायचे. 5वी ते 10वी मध्ये मॅथ आणि सायन्स घेतलं जायचं त्यावेळेला. अच्छा, हे जे आहे ॲडमिशन्स मेड इझी काय नेमकं स्टोरी काय नेमकी? ॲडमिशन्स मेड इझी इंजिनिअरिंग ॲडमिशन गायडन्स सेंटरच्या नावाने आपण 2011 मध्ये 5 मे 2011ला सुरुवात केली. ह्याचा कन्सेप्ट कुठून लक्षात आला तर आम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असताना बऱ्याच जणांचं, माझं वैयक्तिक सांगतो की 143 मार्क्स CET मध्ये होते तरी मला इथं मिडवेला ॲडमिशन घ्यावं लागलं. ते आपण म्हणजे पुण्याला जाऊन शिकू शकत नव्हतो म्हणूनही होतं, पण बऱ्याच जणांचं असं झालेलं होतं की मार्क्स चांगले होते पण प्रोसेसमध्ये चुकल्यामुळं ते चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन नाही घेऊ शकले. आणि मग लक्षात आलं की मार्क घेऊन काय फायदा, जर प्रोसेसमध्ये चुकल्यानंतर जर ॲडमिशन असे होणार आहे तर त्यावेळेला रूल खूप स्ट्रिक्ट होते. 20च ऑप्शन द्यावे लागायचे, त्यामधल्या पहिल्या 9 ऑप्शनमध्ये मिळालं तर ॲडमिशन घ्यावंच लागायचं. असं किचकट. आता मात्र प्रोसेसेस खूप चांगल्या केलेल्या आहेत, स्टुडंट फ्रेंडली झालेले आहेत आता सध्या. मग ते प्रोसेसमध्ये चुकल्यानंतर जर समजा मार्कचा उपयोग राहत नसेल तर मग मार्क घेऊन काय फायदा. तर मग हे ज्या वेळेला आम्ही प्रोसेस केली त्यावेळेला लक्षात आलं. आणि त्यावेळेला काय व्हायचं की ऑनलाईन प्रोसेस पहिल्यांदाच 1-2 वर्ष झालेली होती सुरू होत्या. लिस्ट लागायला बराच वेळ लागायचा, म्हणजे खूप असं लेंदी प्रोसेस असायचं ते. मग ह्या प्रोसेसच्या माध्यमातून लक्षात आलं की ह्या अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतात लातूरसारख्या सिटीमध्ये राहून. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर ह्यातलं काहीच माहीत नसणार आहे. मग बिडवे कॉलेजमध्ये म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे तिथं ARC होती, ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर होतं ते गव्हर्नमेंटचं. तर तिथं आम्ही त्या प्रोसेसेस सगळ्या चालायच्या ते बघायचो. त्याच्यामधनं मग डॉक्युमेंट काय लागतात काही नाही याच्या संदर्भाची सगळी माहिती मिळायला लागली. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना स्कोरवर कुठल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, चांगले कॉलेजेस कुठले आहेत इंजिनिअरिंगचे, ह्याच्या संदर्भाची सगळी डिटेल माहिती तिथं आम्हाला मिळाली. आणि मग तिथं व्हॉलेंटियर म्हणून ज्या वेळेला काम केलं त्यातला जो एक्सपिरियन्स आला त्याच्यातनं लक्षात आलं की ही गरज आहे विद्यार्थ्यांची. म्हणून मग इंजिनिअरिंग 2010 मध्ये झाल्यानंतर 11 मध्ये ॲडमिशन्स मेड इझीची सुरुवात केली. बऱ्याच वेळा काय असतं की एक नागरिक म्हणून बोलतो मी की आपल्या शहरातील जे कॉलेज आहे ते कसं आहे आपलं माहीत नसतं. आणि तुमच्या बाबतीत जर बघितलं तर अगदी महाराष्ट्रातले नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अगदी आंध्र असेल, तेलंगणा असेल किंवा आणि कुठलंही स्टेट असेल तर तिथले सगळे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, तिथली ॲडमिशन प्रोसेस, तिथली फीस, तिथला स्टाफ, अगदी तिथला परिसर हे सगळं तुमच्याकडे अगदी अप टू डेट आहे. करतं ही माहिती आपण कशी मिळेल नेमकी? आता बरीच माहिती सध्याची मी म्हणलं ना की स्टुडंट फ्रेंडली प्रोसेसेस झाल्यामुळं बरीच माहिती याच्यामधली ऑनलाईनच अवेलेबल व्हायला लागली. म्हणजे कॉलेजच्या प्लेसमेंट कशा असतात, त्याच्यानंतर त्यांचे रिझल्ट कसे आहेत युनिव्हर्सिटीचे, फॅसिलिटीज काय आहेत, हे सगळं ऑनलाईन बऱ्यापैकी मिळतं. आणि ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेला मात्र एवढं सगळं ऑनलाईन मिळायचं नाही. तर त्यावेळेला कॉलेजेस व्हिजिट करावे लागायचे. ॲडमिशनच्या प्रोसेससुद्धा जसं जसं आम्ही 2011 मध्ये सुरू केलेलं आज 2025 चालू आहे तर ऑलमोस्ट प्रोसेस सगळी ऑनलाईनमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे ऑफलाईनचा त्याला टचच राहिलेला नाही आहे कसलाच. पण ह्या प्रोसेस करत असताना ऑनलाईनच्या माध्यमातून सगळी डिटेल माहिती मिळत राहते.
आणि सोबत आपण ज्या वेळेला ग्राउंडवर काम करतोय त्यावेळेला त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. कॉलेजेसच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी पास्ट विद्यार्थ्यांकडनं आपण फीडबॅकच्या रूपाने घेतो आणि आपणही स्वतः व्हिजिट करतो कॉलेजेसला, सो दॅट आपण कॉन्फिडेंटली विद्यार्थ्यांना परत सजेस्ट करू शकतो. साधारणतः आजवरच्या या प्रवासामध्ये किती विद्यार्थी MBBS लागले, मेडिकलला गेले, किती विद्यार्थी या ठिकाणी इंजिनिअरिंगला गेले ते आम्हाला ऐकायचं. आता आपलं लातूरमध्ये मेन ऑफिस आहे आणि ब्रांच ऑफिस पुणे आणि कोल्हापूरला आहे. मागच्या वर्षी किंवा आपण आतापर्यंत 2011 पासूनच जर विचार केला तर निअरली अबाउट आपण आतापर्यंत 15,000 ते 16,000 विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे. सर सुरुवातीला पहिल्या वर्षी 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेली. मागच्या वर्षी इंजिनिअरिंग आणि मेडिकल मिळून लातूर पुणे कोल्हापूर ऑफिसचे मिळून जवळपास 2200 स्टुडंटला आपण गायडन्स केलेलं आहे. आणि त्या गायडन्सच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला तर 100% सक्सेस रेट असतो की ॲडमिशन्स होतातच सगळ्यांचेच. मेडिकलच्या बाबतीमध्ये मात्र बऱ्याच वेळेला मार्क्सवर सगळं हे मेरिटवर डिपेंड असल्यामुळं एक 70% स्ट्राईक रेट पकडून चालू शकतो आपण की 70% विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स कुठल्या ना कुठल्या तरी कोर्सेसला होतात. 30% विद्यार्थी मग नीट परत देणं आणि मग त्या माध्यमातून परत येऊन प्रोसेस करणं. इन्स्टिट्यूट सुरू करणं हेच चॅलेंज आहे खरं तर, आणि त्याच्या ब्रँच वाढवणं आणखी पुढचं चॅलेंज आहे. तर आज लातूर आहे, पुणे आणि कोल्हापूर, तर हे कसं करता पूर्ण हँडल? आता आम्ही ज्या वेळेला ब्रांचेस सुरुवात केलेली आहे त्यावेळेला त्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर खूप जास्ती फोकस केलेला. 2011च्या नंतर 17मध्ये पुण्याला चालू केलेलं काम आहे. पुण्यालाही करत असताना टिपिकल फक्त 50 विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली तिथली सुद्धा. आणि ती सुरुवात झाल्यानंतर मग त्याच्या माध्यमातून इथून पहिल्यांदा सगळं इनपुट देऊन आणि तिथं जे आपण म्हणजे ती ब्रँच रन करण्यासाठी ज्यांना निवडलेले आहे त्याच्यात मधल्या कॅपॅसिटी आहे त्या सगळ्या बघूनच आपण त्या ब्रांचेस चालू केलेल्या आहे. आज मला सांगायला खूप चांगलं वाटतं की कोल्हापूरचं तर ऑफिस मागच्याच वर्षी सुरू झालेलं आहे. पुणे आणि लातूर ऑफिस तुम्ही गुगल रिव्ह्यूज जर बघितले किंवा जस्ट डायलचे जर रिव्ह्यूज बघितले तिथल्या सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये तर मला वाटतं की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कन्सल्टन्सीपेक्षा सगळ्यात चांगले रिव्ह्यूज आपले 4.9 स्टार आउट ऑफ 5 मेंटेन आहे आपलं. 1200 रिव्ह्यूच्या नंतर म्हणजे लातूर आणि पुणे ऑफिसला मिळून मला वाटतं 2000 रिव्ह्यूज असतील आम्हाला. तर त्या 2000 रिव्ह्यूच्या नंतर आमचं ॲव्हरेज जे स्टार रेटिंग आहे ते आउट ऑफ 5 4.9 आहे. आणि गुगल रेटिंग आपण का सांगतो इथं, कारण की गुगल रेटिंग दिलेली एडिट करता येत नाही. म्हणजे समजा मला एखाद्याने जर चुकीची रेटिंग दिली तर मी ती डिलीट करू शकत नाही त्या पेजवर, मला ठेवावीच लागते तिथं. ॲडमिशन्स मेड इझी हा जो प्रवास आहे तुमचा, पूर्ण या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी मेडिकल लागले, इंजिनिअरिंग लागले, त्यांना चांगले कॉलेज भेटले. बऱ्याच वेळा काय होतं की मार्क्स पडले असतात पण कोणतं कॉलेज घ्यायचं किंवा ॲडमिशन प्रोसेस काही माहीत नसतं. आणि अशा अनेक पालकांना विद्यार्थ्यांना आपण आजवर मार्गदर्शन केलेलं आहे. काय वाटतं नेमकं आता? खूप चांगलं वाटतं. त्या माध्यमातून म्हणजे स्वार्थ परमार्थ दोन्हीही साधला गेला आहे. म्हणजे एक काय म्हणतो आपण त्या माध्यमातूनच आपण सेटल झालो आहे. आपल्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली त्या माध्यमातून करू शकलो आहे. आणि ते करत असताना कित्येक विद्यार्थ्यांचा काय म्हणतो आपण लाईफ बनवू शकलो आहे. म्हणजे विद्यार्थी स्वतः मेहनत करतायत, स्कोर घेऊन येत आहेत, करतायत, त्या सगळ्या गोष्टी खरंच त्यांचे क्रेडिट आहे. म्हणजे त्यांच्या ॲडमिशनमध्ये आपण क्रेडिट घ्यायचं काहीच कारण नाही आहे. पण त्यावेळेला कुठं चुकू नये, करू नये हा विश्वास ठेवून जे आपल्याकडे आलेले असतात आणि त्यांच्या विश्वासाला आपण जसं अर्थ ठरवून त्यांना प्रॉपर प्रोसेस करून देतो, कुठल्याही प्रकारची अडचणी नाही येऊ देता. त्याच्यामुळं कित्येक विद्यार्थी खूप चांगल्या ठिकाणी सेटल झालेले आहेत. इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये कमीत कमी स्कोर असताना चांगल्यात चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळवून देण्याचे खूप अशा आपल्याकडे केसेस आहेत. मेडिकल एज्युकेशनमध्ये काय होतं की सगळं मेरिटचं प्रोसेस असतं, त्यामुळे स्पेसिफिकली MBBSच्या बाबतीमध्ये जास्ती काही करण्यासारखं नसतं. पण BDS BMSच्या बाबतीमध्ये आणि इकडे इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये स्कोअर नसताना सुद्धा खूप चांगल्या कॉलेजेसना कसल्याही प्रकारचे डोनेशन न लागू देता, पैसे न लागू देता प्रोसेसमधनं ॲडमिशन करून देण्याचं काम आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं. फुलं गोळा करणे आणि ती गोळा केलेली फुलं एका माळेमध्ये विणणे ही खरं कला आहे. खरं बऱ्याच वेळा काय असते की आपण फुलं गोळा करतो पण ते विणायचं विसरून जातो किंवा कसं विणायचं माहीत नसतं. आणि जर विणलं तर ते कसं विणलं असतं. म्हणून एक मार्गदर्शक पाहिजे आपल्याला, नाही का? आजवर अनेक विद्यार्थ्यांची तुम्ही दुवा घेतली सर, नाही का? आणि मला असं वाटतं की खूप चांगलं तुम्ही क्षेत्र निवडलं आहे. कारण आत्ताच्या या युगामध्ये कोणतरी लागतं सांगणारं आणि ते आपण काम करत आहात. तर आत्तापर्यंत या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? सर्वात प्रथम श्रेय जे आहे ते माझ्याकडे असलेल्या पॅरेंट्सना, म्हणजे आई वडील हे तर इन्स्पिरेशन आहेतच. म्हणजे आई वडिलांना का क्रेडिट देतो मी, कारण की इंजिनिअरिंग केल्यानंतर कुठल्याही आई वडिलाचं एक्सपेक्टेशन असतं की त्यांनी जॉब करावा, चांगल्या सॅलरीचा जॉब करावा, पुण्या मुंबईला जावं, करावं. पण मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिल्यांदा हे बोलून दाखवलं की अशा पद्धतीने मी करायचा विचार करतोय आणि सायमल्टेनियसली मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहे. तर म्हणजे घरची परिस्थिती अशी होती की गरज होती जॉब करणं, असं काही उपाशी कोणी मरत नव्हतं, पण गरज होती की जॉब करायला पाहिजे. पण त्यावेळेला आई आणि वडिलांनी दोघांनी
म्हणजे वडील तर एज्युकेटेड आहे, आईचं शिक्षण 9वी पर्यंतच झालेलं आहे, पण दोघांनीही फुल सपोर्ट केला की ठीक आहे तुला करायचं ना करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे लिटरली एकही शब्दाने बोलले नाहीत की तू इंजिनिअरिंग केली आहे, तुला जाऊन जॉब करायला पाहिजे, ह्या वानगडीत काय पडतोय. आणि दोघांनाही कळालं नाही की आपण काय करतोय म्हणून. आज आता कळतंय की हा काय करत होता म्हणून त्यावेळेला, पण त्यावेळेला नव्हतं. पण ते माहीत नसताना काय करणार आहे, त्याचं फ्युचर काय असणार आहे कुणालाही पाहिलेलं नाही, कारण की फर्स्ट काउन्सिलिंग सेंटर होतं लातूरमधलं. तरी सुद्धा त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. त्याच्यामुळे पहिलं क्रेडिट त्यांना, दुसरं क्रेडिट पॅरेंट्सना. कारण की पहिल्या वर्षानंतर मला ऑलमोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज पडली नाही. मागच्या 7 वर्षामध्ये 2016-17 पासून म्हणजे जवळपास 7-8 वर्ष झाली आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून कसलंही लिफलेट काहीच प्रिंट केलेलं नाही आहे. फक्त बुकच्या माध्यमातून आपण पॅरेंट्सपर्यंत जातो. पॅरेंट्सचा एवढा चांगला सपोर्ट असतो. आता आजच तुम्ही यायच्या अगोदर एक एक्झाम्पल की ते पॅरेंट्सची 3 मुलं समजा आपल्याकडनं ॲडमिशन झालेली आहे आणि आता त्यांचं झालंय सगळं, ते रिटायर्ड आहे, पण त्यांचं काम काय सध्या की दरवर्षी जे विद्यार्थी 12वीला आहेत तशा विद्यार्थ्यांना गायडन्ससाठी तुम्ही इथं जायचं आहे. त्यांची पुतणी कुठंतरी भाची परळीची आहे, तर तिचा फॉर्म भरण्यासाठी ते त्यांचा वेळ काढून गावावरनं इथं आलेत फॉर्म भरायला. का तर इथंच भरायचा नाही कुठं दुसरीकडे भरायचं. आणि दरवर्षी असे खूप पॅरेंट्स आहेत की त्यांचा अर्थार्थी कसलाही म्हणजे काय म्हणू आपण त्याला अपेक्षा आपल्याकडनं नाही आहे, काहीच अपेक्षा नाही आहे. फक्त त्यांना चांगली सर्व्हिस मिळाली आणि ही सर्व्हिस आपल्या जवळच्यांना मिळावी म्हणून ते दरवर्षी स्टुडंटना माउथ पब्लिसिटी म्हणून आपण त्याला की दुसऱ्या स्टुडंटना घेऊन येतात. तर आतापर्यंत पालकांचा जो सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे त्यांचा खूप चांगला सपोर्ट. त्याच्यानंतर इथं लातूरमध्ये हे सगळं वातावरण म्हणजे आपण कन्सल्टन्सी चालू करतोय, पण ते एंड प्रोडक्ट आपल्याकडे यायच्या अगोदर प्रिपेअर म्हणजे रिझल्ट काढणं करणं हे ज्या संस्था करतात, क्लासेस करतात किंवा शाहू कॉलेजसारख्या कॉलेजेस करतात, तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. कारण की हे बिझनेसच एक्झिस्टमध्ये नसता किंवा हे मी जे करतोय ते एक्झिस्टिंगमध्ये नसतं जर हे कॉलेजेसनी रिझल्टचा किंवा लातूर पॅटर्न घडवला नसता. त्यामुळं याचं क्रेडिट त्यांना सुद्धा आहे. त्याच्यामध्ये डी के देशमुख सर आहेत, RSML राजेश शाहूचे CET सेलचे कॉर्डिनेटर, चीफ कॉर्डिनेटर आहेत ते. तर त्यांचं ऑलवेज मार्गदर्शन आम्हाला असतं आणि खूप चांगला सपोर्ट करतात ते या बाबतीमध्ये. बाकी क्लासेसमध्ये सुद्धा IIB असेल, विद्यार्थ्यांना असेल, RCC असेल, स्टार्ट्स असेल, हे इथले जे मेजर क्लासेस आहेत आणि टीचर्स आहेत जे अगोदर इंडिव्हिज्युअल क्लासेसमध्ये चालायचे. जोशी सरांचा मॅथ क्लास आहे, आणखीन केमिस्ट्रीचे फिजिक्सचे काही क्लासेस आहेत, तर त्या लोकांचा सुद्धा सुरुवातीपासून खूप चांगला सपोर्ट, कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सपोर्ट मिळणं हे माझ्या दृष्टीने म्हणजे खूप लकी मानतो त्या बाबतीला. की कुठल्याही क्लासनी किंवा कुठल्याही टीचर्सनी कुठल्याही इन्स्टिट्यूटनी कसल्याही प्रकारचा अपेक्षा न ठेवता मला दिलंय, फक्त माझ्याकडनं काहीच घेतलं नाही, देतच राहिले त्याला. वाटा 2 असतात, एक इझी असते आणि एक हार्ड असते. आणि बऱ्याच वेळेला जो चालतो ना त्याला माहीत नसतं की हार्ड आहे की इझी आहे. मग हे इझी कोणतं आहे हे सांगणारा कोणतरी लागतं. आणि लातूरमध्ये इझी काय आहे सांगणारं कोण आहे तर ॲडमिशन्स मेड इझी ही इन्स्टिट्यूट. आणि याच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे 2011 पासून सन्माननीय सचिन बांगड सर अगदी प्रामाणिकपणे काम करतायत. आणि त्यांची सांगण्याची पद्धत, काउन्सिलिंगची पद्धत इतकी सुंदर आहे की कुणाला फसवायचं नाही, योग्य ते सांगायचं आणि लागतंय का नाही हेही सांगायचं, कुठं लागतंय हेही सांगायचं. यामुळे एक होतं की पालकांचा वेळ, पैसा आणि जे काय असतं मनस्ताप वगैरे या सगळ्याच गोष्टी वाचतात. कारण काही असो या ठिकाणी आपल्याला कोणतं चांगलं भेटलं पाहिजे. कारण हल्ली आपण बघतो की लोक बोलतात पण योग्य ते मार्गदर्शन करणारी माणसं फार कमी आहेत. आणि ते करण्याचं काम, पुण्याचं काम मागच्या अनेक वर्षापासून सचिनजी करतायत. सर तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी ॲडमिशन्स मेड इझीचे संचालक सन्माननीय सचिन बालाप्रसाद बांगड सर यांच्या साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.